मित्रांनो, हे जग आहे ना, ते एका खूप विशाल आणि खोल समुद्राप्रमाणे आहे. रोज प्रत्येक वेळा आपण जेव्हाही आपल्या आजूबाजूला पाहतो, तेव्हा आपण पाहतो की लोक हे काही ना काही गोष्टींना घेऊन, समस्यांना घेऊन दुःखी असतात. आपण या सगळ्या दुःखांचं कारण समजून घेण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी असक्षम असतो. ह्यातून मार्ग कसा निघेल, ह्यातून मार्ग का काढायचा, ह्याचा प्रयत्न करत नाही. ह्याउलट आपण ह्याच दुःखाच्या आधारे जगू लागतो आणि तसंच जगणं पसंतही करतो. पण विचार करा, जर आपल्याला ह्या सगळ्या दुःखातून बाहेर पडायचा मार्ग सापडला, तर आपलं जीवन किती सुंदर होईल. तुमच्या मनात नेहमी काही ना काही घालमेल चालू असते का? तुम्ही दुःखी आहात का? तुम्हाला तुमच्या मनावर ताबा मिळवण्याची इच्छा आहे का? तर चला मित्रांनो, सद्गुरू यांनी लिहिलेल्या पुस्तकात आपल्याला आपलं मन कसं कंट्रोल करायचं, मनावर ताबा कसा मिळवायचा ह्याचे काही उपाय सांगितले आहेत. तर आज आपण ह्याच पुस्तकाच्या सारांशावर चर्चा करणार आहोत. मी आहे तुमचा सहपाठी मित्र श्रेयस. मित्रांनो, जीवन हे एखाद्या सतत चालणाऱ्या मशीनसारखं आहे आणि त्याला चालवणारं मन हे त्याच मशीनमधला चालता फिरता एक भाग आहे, एक अंग आहे. ह्याच्या काम करण्याच्या असाधारण पद्धतीने मोठमोठ्या सायंटिस्ट, आध्यात्मिक लोकांना, लेखक आणि कवींना इन्स्पायर केलं आहे. परंतु ह्या माइंड म्हणजे मन ह्याबद्दल बऱ्याच वेगवेगळ्या विचारधारा समोर आल्या आहेत. आपण हा शब्द वेगवेगळ्या पद्धतीने बोलू शकतो. जसं की आपण कोणाला बोललो, नेव्हर माइंड. हे ऐकताना आपल्याला ह्या बोलण्यामध्ये एक गोडवा, एक आपुलकीचा स्पर्श दिसून येतो, कळून येतो. जर आपण बोललो माइंड यू, तर हे शब्द कानावर पडताच समोरच्याला हर्ट करू शकतं, त्या व्यक्तीला वाईट वाटू शकतं. मन, शरीर आणि आत्मा ह्या सगळ्यांचा अर्थ न समजताच समाजाने आपलं आपलं मत दिलं आहे. पण खऱ्या अर्थाने काही जास्त माहिती नसल्याने लोकांच्या मनात सातत्याने हाच प्रश्न येतो की यार, शेवटी हे मन आहे तरी काय? ह्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो? तसं तर आपण हा विचार करतो की मन म्हणजे आपल्या डोक्यात एक न थांबता कायम धावत राहणाऱ्या ट्रेनसारखंच आहे, ज्यामागे एक अतिशय कठीण गुंतागुंत असते. एक जाळं असतं, ज्यामध्ये आपलं रोजचं काम, जसं की आपली पसंत नापसंत, आपली विचार करण्याची पद्धत, आपल्या चांगल्या आणि वाईट सवयी, अशा सगळ्या गोष्टी त्या गुंतलेल्या जाळ्यात फसलेल्या असतात. आपलं मन तसं खूप ॲक्टिव्ह असतं. ते आपल्याला जगातल्या सगळ्या गोष्टी जोडून पाहायला, नाहीतर जुळवून पाहायला मदत करतं आणि काही गोष्टी समजून घेण्यासाठी भाग पाडतं, उकसवतं. आणि मग हे सगळं समीकरण करून झालं की सगळ्यांसमोर एका नव्या अंदाजात ठेवतं. ह्या नव्या रूपात आपला आनंद, आपलं भय, आपलं दुःख, सगळ्या गोष्टी दिसून येतात. परंतु वास्तविकता तर ही आहे की खूप कमी लोक या रहस्याला समजू शकतात आणि बहुतांश या रहस्याला न समजताच आपलं आयुष्य जगतात. सद्गुरू आपल्या या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला जीवनात असणाऱ्या किंवा होणाऱ्या गैरसमजांपासून दूर करण्याचा प्रयत्न करतात. ते सांगतात की आपलं मन कितीही उंच स्तरावर जाऊ शकतं आणि त्याचप्रमाणे कितीही खालच्या पातळीवर जाऊ शकतं. सद्गुरू आपल्या नॉलेज आणि अनुभवांमधून असं सांगतात की कसं आपण ह्याला एक विकसित मनात बदलवू शकतो, ज्याने आपल्या मनातली शक्ती वाढू शकेल, त्याबरोबरच आपल्या उत्साहात आणि आनंदात वृद्धी होऊ शकेल. त्यांनी आपलं मन हे एका आविष्कारी जहाजासारखं आहे असं सांगितलंय, जिथे आपण दररोज ध्यान आणि व्यायाम करून आपल्या मनाला ज्ञानाचे धडे शिकवू शकतो. म्हणजे आपण चांगल्या किंवा वाईट गोष्टींबद्दल शिकू शकतो. सद्गुरू म्हणतात, आपलं मन हे सर्कस सारखं आहे. जर आपण अजून खोलात गेलो तर अजून काही चांगले विशेष उपाय समजू शकतात. तुमच्या मनात अशा काही विवंचना असतात का, ज्या तुमची झोप उडवतात? कधी तुमच्या मनात एकाच वस्तूविषयी, एकाच गोष्टीविषयी मतभेद निर्माण होतात का? भिन्नता येते का? जर ह्याचं उत्तर हो असेल, तर त्यावर उपाय जाणून घेण्यासाठी ऐकत रहा माझ्या म्हणजेच RJ श्रेयस बरोबर कुकू FM. सुनो जो मन चाहे. नमस्कार मित्रांनो, कुकू FM वर आपण ऐकत आहात सद्गुरू लिखित माइंड इज युअर बिझनेस या पुस्तकाचा सारांश.
मी आहे तुमचा सहपाठी मित्र श्रेयस तुमच्याबरोबर. सद्गुरू यांच्या म्हणण्यानुसार सर्कसला काही लोक खूप काहीतरी खराब मानतात किंवा चुकीच्या नजरेने बघतात. सर्कस हा काही लोकांना वेडेपणा वाटतो. पण जर आपण डोळे आणि मन उघडून पाहिलं तर कळेल की सगळे मिळून मिसळून वेळेवर आपलं काम करतात आणि एक एक करून बाहेर पडतात. सर्कसमधल्या कलाकारांचा ताळमेळ हा बघण्यासारखा असतो आणि त्यातून शिकण्यासारखं असतं. त्यात आपल्याला सहयोग आणि एकता काय असते हे कळून येतं. आपण सगळेजण त्यातल्या जोकरला पाहून आनंदित होतो, कारण आपण त्याला फक्त बाहेरून बघतो. पण जर जोकरला व्यवस्थित पाहिलं तर हे कळून येतं की तो एक बुद्धिमान आणि खूपच ॲक्टिव्ह असतो. सारखा इकडून तिकडे धावत पळत असतो. काहींना काही वाकुल्या करून दाखवतो, हातवारे करतो. आपण एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या नजरेतून बघतो. पण हे कसं शक्य असतं? आपण एकाच वस्तूला किंवा एखाद्या गोष्टीला जेव्हा बघतो किंवा विचार करतो, तेव्हा आपल्या मेंदूतल्या सगळ्या नसा, नाड्या संघर्ष करायला लागतात. अगदी त्याचप्रमाणे जसं एखाद्या सर्कसमधले कलाकार आपलं आपलं काम करतात. हे आपले पॉझिटिव्ह म्हणजेच सकारात्मक आणि नेगेटिव्ह म्हणजेच नकारात्मक विचारांना दर्शवतं. आपण जेव्हा दुःखी होतो आणि एक एक करून दुःखांची मात्रा वाढत जाते, तेव्हा आपण वेड्यासारखं वागू लागतो. सद्गुरू म्हणतात की आयुष्यात जर आपल्याला उंच भरारी घ्यायची असेल तर आपल्याला ह्या संसारातल्या भेदभावांना वेगळं ठेवावं लागेल. जसं की आपण विचार करतो की मी ह्या जातीचा आहे, मी ह्या लायक आहे, मी त्याला लायक आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, असे विचार आपल्याला एकमेकांप्रती विचार करायला भाग पाडतात. ह्या प्रकारचे विचार आपल्या मनात भेदभाव वाढवतात. आपली बुद्धी आपल्याला चांगलं, वाईट, चूक, बरोबर हे समजून घेण्यासाठी मदत करते. जोपर्यंत आपली बुद्धी चांगलं आणि वाईट यामध्ये फरक ओळखू शकते, तोपर्यंत समजायचं की आपली बुद्धी चांगल्या प्रकारे काम करत आहे. नाहीतर आपण सुद्धा एखाद्या वेड्यासारखे वाटू. सद्गुरू पुढे म्हणतात की ते त्यांच्या 4 भाऊ बहिणींमध्ये सगळ्यात वेगळे होते. लहानपणापासूनच त्यांचे विचार हे प्रशंसा करण्यालायक होते, ज्यामुळे ते त्यांच्या आईच्या खूप जवळ होते, लाडके होते. एके दिवशी कोणत्या तरी गोष्टीवरून त्यांची आई त्यांच्यावर खूप जास्त प्रेम माया करू लागली. ह्यावर सद्गुरू यांनी त्यांना विचारलं की जर त्यांचा जन्म दुसऱ्यांच्या घरात झाला असता तर त्यांच्या आईने त्यांच्यावर तेवढंच प्रेम केलं असतं का? हे ऐकून त्यांच्या आईना खूप वाईट वाटलं. हा संदर्भ घेऊन सद्गुरू हे सांगू इच्छितात की आपण स्वतःला एका छोट्याशा वर्तुळात कैद करून ठेवतो, ज्यामुळे आपण आपले विचार हे आपल्या परिवार आणि मित्र यांच्यापर्यंतच सीमित ठेवतो. त्यापुढे आपले विचार करण्याची क्षमता नसल्यामुळे आपलं जग हे आपल्या गोतावळ्यातच गुंतलेलं राहून जातं आणि ह्यामुळे आपलं मन खूप दुःखी राहतं, कारण आपण येता जाता फक्त त्यांचाच विचार करत राहतो. ह्याच लोकांना आपण समाजात आपलं समजतो. ह्या व्यतिरिक्त सद्गुरू त्यांच्या आजोबांविषयी बोलताना सांगतात की ते खूप श्रीमंत होते. ते सोन्याच्या ताटात जेवण करायचे. जेव्हा ते सोन्याच्या ताटात खात नसत तेव्हा ते आजारी पडायचे. ह्यावर सद्गुरू म्हणतात की आपला मुख्य उद्देश हा जेवण करणं हा असायला हवा, कोणत्या ताटात जेवण वाढलंय हा नाही. ज्या प्रकारे आजोबा यांना श्रीमंतीचा अहंकार होता आणि चुकीची धारणा मनात ठेवून त्यात ते विवश झाले आणि म्हणून ज्याप्रमाणे ते आजारी पडायचे, तसंच काही विचार आपल्यावरही लागू होतात. आपण देखील चुकीच्या गोष्टींना अहंकारापोटी आपल्या मनात घर बनवू देतो, ज्या हळूहळू आपल्याच विनाशाचं कारण होऊन बसतात. हे कधीही संपत नाही. काही लोक तर चुकीचा मार्गही स्वीकारतात, तरीही ह्यापासून वाचू शकत नाहीत आणि जेव्हा मानसिकदृष्ट्या लढाई लढून लढून थकून जातात, तेव्हा त्यातून बाहेर पडायचाही प्रयत्न करतात. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीविषयी काही वाईट विचार करतो, तेव्हा आपलं मन हे समोरच्यापेक्षाही कमजोर असतं. सद्गुरू म्हणतात की आपल्याला मनाला बांधून ठेवायची गरज नाही. मन हे मोकळं ठेवा. बऱ्याच वेळा आपल्याला हे सांगितलं जातं की हे बरोबर आहे आणि हे चुकीचं, आपण हे करायला नको किंवा हे करायला पाहिजे. आपण या सगळ्या गोष्टींना आपल्या मनात बसवून घेतो की हे चुकीचं काम आहे. आपण ते केलं तर आपल्यासोबत पण काहीतरी चुकीचंच होईल. आपण त्या गोष्टीची शहानिशा न करता आपलं मन मारून ऐकत जातो. पण परिस्थितीची शहानिशा केल्यावर आपल्याला जर वाटलं की हे काम योग्य आहे,
तर आपण खरंच ते काम योग्य आणि चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याचप्रमाणे जी गोष्ट आपल्याला आवडत नसेल तर त्यापासून आपण लांबच राहतो. कधी-कधी लोक हे आपल्या समस्यांमुळे इतके हैराण होतात, की त्यांच्या तोंडून आपोआपच निघतं, की मला काय करावं तेच कळत नाहीये. आणि वास्तवात आपण विचार करायचं सोडूनच देतो. ह्यावरून हे समजून येतं, की त्यांचं मन हे चुकीच्या विचारांनी भरलेलं आहे. म्हणून ते बरोबर निर्णय घेण्यात सारखे चुका करत आहेत. विचार करायला गेलो तर हे कळून येतं, की बरोबर असणाऱ्या विचारांना प्राधान्य देणारं मन हेच प्रत्येक गोष्टीला बरोबर समजू शकतं. परंतु हे असं होण्यासाठी आपल्याला वर्षानुवर्ष लागतात. तर मग का आपण ह्याला कमजोर करतो? मन तर अशी वस्तू नाहीये की जी आपण बांधून ठेवू शकतो. जोपर्यंत आपण आपल्या मनाला मोकळं सोडत नाही, तोपर्यंत तेही आपल्याला कमजोर करत राहील. आपलं मन ही एक अशी जागा आहे, जिथं चांगले विचार, चांगल्या भावना जन्म घेतात, जे जीवनाच्या मार्गात आपल्याला पुढे जाण्यास मदत करतात. तसं तर मनावर कोणतीही जबरदस्ती चालत नाही, पण तरीही ते आपल्या चांगल्या आणि वाईट विचारांवरच जगतं. आपण ह्याला फुल टाईम नोकरी नाहीतर व्यवसाय सुद्धा म्हणू शकतो. जीवनातल्या गूढ आणि त्यातली खोली समजून घेण्यासाठी हे जरुरी आहे की आपण त्यात जास्तीत जास्त उत्साहाने भाग घेतला पाहिजे. जर आपण ह्या सगळ्या गोष्टींपासून वेगळं करून घेतलं तर ती खोली समजून घेण्यापासून आपण दूर राहतो, तर जीवन जगण्याची क्षमताही संपुष्टात येते, संपून जाते. जिकडं-तिकडं हे पाहायला मिळतं की लोकांना वैराग्य काय आहे हे समजवण्याचा प्रयत्न होतोय. वैराग्याचा मार्ग म्हणजे वास्तविक जीवनापासून आणि आपल्या सगळ्यात जवळच्या संबंधित लोकांपासून दूर जाणं आहे. हे आपण तेव्हाच करतो जेव्हा जगात होणाऱ्या आणि आपल्यासोबत होणाऱ्या गोष्टींपासून आपण वैतागून जातो. अगदी परेशान होऊन जातो. समस्यांवर तोडगा काढण्यासाठी असमर्थ ठरतो आणि थकून जातो. आपला जन्म हा जीवन जगण्यासाठी, जगताना वेगवेगळे अनुभव घेण्यासाठी झाला आहे. त्यापासून पळ काढण्यासाठी नाही. जेव्हा आपण कोणासोबत संबंध जोडतो, तेव्हा त्या संबंधांप्रती आपल्या काही जबाबदाऱ्याही जोडल्या जातात. त्या संबंधांपासून दूर जाणं म्हणजे आपण आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर जात आहोत, पळवाट शोधत आहोत. परंतु आपण संबंध टिकवले, ते वाढवले, तर आपल्याला हे जीवन अजून चांगलं वाटेल, सुखद अनुभव देईल, आपल्या मनाला आनंद मिळेल आणि तेव्हा आपण भरभराट करू आणि पुढे जाऊ. याविषयी आणखीन सखोल चर्चा करूयात पुढील भागात. तुम्ही ऐकताय सद्गुरू लिखित माइंड इज योर बिझनेस या पुस्तकाचा सारांश. मी आहे तुमचा सहपाठी मित्र श्रेयस तुमच्याबरोबर. ऐकत रहा कुकू FM. सुनो जो मन चाहे. नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात सद्गुरू लिखित माइंड इज योर ओन बिझनेस या पुस्तकाचा सारांश. मी आहे आपला सहपाठी मित्र श्रेयस तुमच्याबरोबर. सद्गुरू यांचं म्हणणं आहे की आपण हळूहळू जीवनाला संपवत आहोत. हळूहळू आपण आत्महत्या करण्याच्या दिशेने जात आहोत. मित्रांनो, भागीदारी या शब्दाचा अर्थ म्हणजे आपण आपल्या जबाबदाऱ्यांना चांगल्या पद्धतीने निभावणं. एखाद्या गोष्टीत भाग घेणं हे पूर्णपणे आपल्या मनावर निर्भर असतं. इच्छा नसताना आपण एखाद्या गोष्टीत भाग घ्यायला लावणं म्हणजेच काय तर आपण हळूहळू आत्महत्येच्या दिशेने वाटचाल करत आहोत. म्हणजे आपली जगण्याची इच्छा कमी होत जाते. हे तर सर्वांनाच माहीत आहे की वय जसजसं वाढतं तसतशी आपल्या शरीरातील शक्ती कमी होत जाते. पण काय आपण ह्यामुळे जीवन जगणं सोडून देतो? जे काम आपण आपल्या मर्जीने करतो तेच काम आपण मनापासून करतो. ते काम करून आपल्याला स्वर्गीय आनंद मिळतो. तेच जर आपण एखादं काम मन मारून करत असू, मनाच्या विपरीत जाऊन करत असू, तर तो अनुभव आपल्यासाठी नरकासारखा असतो. जसं की प्रेम. प्रेम हा एक पवित्र अनुभव आहे. जर आपण मनातल्या इच्छेनुसार केलं तर ते पवित्रतेचं रूप असतं आणि तेच जर आपल्या मर्जीविरुद्ध असलं तर ते बलात्कारासमान असतं. जेव्हा आपलं मन दुःखी होतं तेव्हा आपल्याला सगळं जीवन हे दुःखमय वाटतं आणि जेव्हा आपण मनापासून खुश असतो तेव्हा आपल्याला जीवन हे सुखमय वाटतं. सर्कसमध्येही सगळ्या गोष्टी या ठरल्याप्रमाणेच होतात. पण त्यात जर कोणीही मर्जीविरुद्ध काम केलं
तर पूर्ण सर्कस ही मागेपुढे होईल. त्याचा खोळंबा होईल. मग ती सर्कस पाहण्यात मजा नाही येणार. आपण जेही काम करतो त्यात आपल्या पाचही इंद्रिय कार्यक्षम असतात, सामील असतात. म्हणजे आपलं मनही त्या पाच इंद्रियांच्या वशमध्ये आहे. आपण झोपेत जरीही असलो तरी ही पाच इंद्रिय सतत काम करत असतात. हा एक आश्चर्यकारक शोध आहे. गर्भवती महिलांनाही हे सांगितलं जातं की त्यांच्याद्वारे केल्या गेलेल्या कोणत्याही कामाचा परिणाम त्यांच्या गर्भात असलेल्या बाळावर होईल. ह्या व्यतिरिक्त त्यांना नकारात्मक, निगेटिव्ह वस्तू आणि गोष्टींपासूनही लांब राहण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे होणाऱ्या मुलावर त्याचा वाईट परिणाम होण्यापासून टाळता येऊ शकेल. सद्गुरू यांच्या मते जेव्हा एखादी व्यक्ती सकाळी उठते तेव्हा ती आपल्या मनापेक्षा बाहेरील जगात काय चालू आहे ह्या विचाराने प्रभावित होते. ह्या उलट जेव्हा एखादी व्यक्ती झोपते तेव्हा ती सगळ्या नकारात्मक शक्तींपासून दूर असते. असं समजा की मन हे सुंदर आकाशात उडणाऱ्या एखाद्या पक्ष्यासारखं असतं. ते स्वैर भावनेने असंच उडत राहण्यासाठी आपण नकारात्मक विचारांपासून दूर ठेवलं पाहिजे. कारण जर मन हे चुकीच्या गोष्टींच्या किंवा नेगेटिव्ह गोष्टींच्या विचारांच्या संपर्कात येणारच नाही, तर ते चुकीचं कार्य करण्याचा विचारही करणार नाही. सद्गुरू ह्यांच्यानुसार आपण जर हे गुण अवलंबले तर आपलं मन हे एखाद्या चमत्कारिक वस्तूप्रमाणे अनुभूती देईल. मन एक मस्त मजेशीर सर्कस सारखं वाटेल. एक उदाहरण देऊन सद्गुरू आपल्याला समजावू इच्छितात की जेव्हा आपलं मन हे सगळ्या नकारात्मक तक्रारींना अस्वीकार करतं तेव्हा एक जादू झाल्यासारखे वाटते. जेव्हा आपण या जादूला समजून घेऊ तेव्हा आपलं मन हे आपल्याला एखाद्या छान चालू असलेल्या सर्कस सारखं वाटेल. तर गोष्ट अशी आहे की दक्षिण भारतात कृष्णदेवराय नावाच्या राजाचं विशाल साम्राज्य होतं. त्यांच्या दरबारात एक विदूषक होता. त्याचं नाव तेनाली रामकृष्णन. अतिशय हुशार आणि हजरजबाबी. एके दिवशी महाराज न्हाव्याकडून आपले केस कापून घेत होते. तेवढ्यात तिथे एक कावळा आला आणि झाडाच्या फांटीवर बसून मोठमोठ्यानं काव 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 करू लागला. स्वतःला अति हुशार समजणारा न्हावी बोलला, महाराज, हा कावळा स्वर्गातून आला आहे आणि तो तुमच्या स्वर्गवासी पूर्वजांचा निरोप घेऊन आलाय. तो कावळा म्हणतोय की स्वर्गात सगळ्या बारीक सारीक सुखसोयी तर आहेत, परंतु मनोरंजनाचं काहीच साधन नाही. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की पृथ्वीवरून एखाद्या मनोरंजन करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही स्वर्गात पाठवावं. महाराजांनी हे ऐकून त्यावर गंभीरतेने विचार करून तेनालीरामाला स्वर्गात पाठवायचं ठरवलं. हे कळताच तेनालीराम अतिशय आश्चर्यचकित झाला, भयभीत झाला. परंतु महाराजांचा आदेश आहे म्हणून त्याचा स्वीकार करून स्वर्गात जाण्यास तयार झाला. परंतु जिवंत माणसाला स्वर्गात पाठवणं हे निव्वळ अशक्य आहे. तेनालीरामाला आता हे कळलं होतं की हा न्हावी त्याच्याबरोबर काहीतरी वाईट करण्याचं उद्दिष्ट ठेवत आहे. पण मग त्यावेळी महाराजांना ती ही गोष्ट कशी सांगणार? महाराज तर स्वर्गात असलेल्या आपल्या पूर्वजांच्या विवंचनेत मग्न होते. परंतु मग होकार देत तेनालीराम स्वर्गात जाण्यास तयार झाला. आपल्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन ठरलेल्या दिवशी सगळ्या दरबारी, पूर्ण जनता आणि महाराज यांच्या साक्षीनं तेनालीराम जळत्या लाकडांच्या आगीच्या मधोमध गेला. तो त्या आगीत गेला खरा, पण सगळ्या लोकांच्या डोळ्यात धूळफेक करून तो तिथून गायब पण झाला आणि लांब पळून गेला. बरेच दिवस गेले. मग एके दिवशी अचानक तेनालीराम दरबारात आला आणि महाराजांसमोर येऊन उभा राहिला. त्याला पाहून महाराज खूपच खुश आणि उल्हासित झाले. त्यांनी तेनालीरामला स्वर्गात असलेल्या आपल्या पूर्वजांविषयी विचारपूस केली. त्यावर तेनालीराम म्हणाला की स्वर्गात तर सगळे मस्त आहेत, एकदम स्वस्थ आहेत. फक्त एकच अडचण आहे. स्वर्गात न्हावी नसल्यानं त्यांची प्रचंड अडचण होतीये. त्यामुळे ते सगळेजण खूपच दुःखी पण आहेत. हे ऐकताच महाराजांनी त्याच न्हाव्याला स्वर्गात पाठवायचं ठरवलं. आता हे ऐकून न्हाव्याची चांगलीच फजिती झाली आणि तो घाबरूनही गेला.
त्यांनी लगेचच त्याची चूक सगळ्यांसमोर स्वीकारली आणि सगळ्यांची माफीही मागितली. तर मित्रांनो, ह्या गोष्टीच्या माध्यमातून सद्गुरू म्हणतात की आपल्या समाजात नेगेटिव्ह गोष्टी पसरवणाऱ्यांची कमी नाहीये. आपलं काम आणि उद्देश हाच असला पाहिजे की कोणतीही गोष्ट करण्याआधी आपल्याला त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. तसंच ती गोष्ट केल्यावर काय होऊ शकतं याचीही आपल्याला समज असली पाहिजे, माहिती असली पाहिजे. आपलं मन ती गोष्ट करण्यास हो म्हणत असेल तर आपण खुश आणि सुरक्षितही राहू. हे आपल्याला माहितीच असेल की आपण ज्या आपल्या जवळच्या लोकांशी जोडलेले असतो त्यांच्याप्रती आपल्या मनात चांगल्याच भावना असतात. पण समाजात असेही लोक असतात जे ह्याचा गैरफायदा घेऊ बघतात. आपल्याला मनात काहीतरी वाईट साईड भरवून आपल्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असेही लोक आपल्या आजूबाजूला असतात ज्यांना माहिती असतं की आपल्या जवळच्या निकटवर्तीयांना काही झालं, त्यांना काही त्रास झाला, काही प्रॉब्लेम आला तर आपण दुःखी होतो आणि ते ह्याच गोष्टींचं महत्त्व ओळखून आपल्याला अजून दुःख कसं पोहोचेल ह्याचा प्रयत्न करू पाहतात. काही काही लोक तर असेही असतात की जे आधी आपला विश्वास जिंकतात, आपल्याला विश्वासात घेतात आणि मग मर्जी नसतानाही आपल्याकडनं वाईट कामं करून घेतात. का? कारण त्यांना हे माहीत असतं की एखाद्या गोष्टीवर आपलं खूप जास्त प्रेम असणं आणि एखाद्या गोष्टीचा आपल्याला खूप जास्त तिरस्कार असणं, हा स्वभाव त्यांना मदत करतो. त्यांना आपल्या मनाशी खेळायला. काही लोकांना तर हेही वाटतं की आपण आपल्या मर्जीप्रमाणे जगूच नये, कारण त्या व्यक्तीला आपल्या स्वातंत्र्याची भीती वाटते. कारण स्वतंत्र विचारांनी आपण असं काही करू जे त्याला आवडणार नाही. पाहायला गेलं तर कोणीही असं का करेल? जीही व्यक्ती स्वतःला व्यवस्थित, चांगल्या प्रकारे ओळखत असेल, तर ती व्यक्ती असं काम करेलच कशाला? सद्गुरू यांच्या मते वैराग्य म्हणजे आपल्या लोकांपासून अलग होणे नाही, तर मन हे शरीरापासून अलग करणे आहे. कारण हे दोघेही बाहेरील गोष्टींवर अवलंबून असतात, निर्भर असतात. शरीर ही एक अशी गोष्ट आहे ज्याला आपल्याला ते ॲक्टिव्ह आणि हेल्दी ठेवण्यासाठी 4 वेळचं जेवण द्यावं लागेल. आणि मन ही अशी जागा आहे जिथं आपलं शरीर हे 5 इंद्रियांच्या मदतीने सामावले, गोळा केले जाईल. आणि आपले इंद्रिय हे बाहेरील जगातल्या गोष्टींवरही लक्ष ठेवून असतात आणि त्याचप्रमाणे आपल्या शरीराला संदेश पोहोचवतात. म्हणून सांगायचं तात्पर्य असं की आपल्याला आपलं शरीर आणि आपलं मन हे आपल्या वशमध्ये केलं पाहिजे. आपल्या मनावर आणि आपल्या शरीरावर आपलाच कंट्रोल असला पाहिजे. ह्यासाठी योग हा अतिशय चांगला उपाय आहे, ज्यामुळे आपण आपल्या शरीराला आणि मनाला स्ट्रॉंग तर बनवतोच, पण त्याचबरोबर आपण त्याच्यावर कंट्रोलही मिळवू शकतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपलं मन हे कचऱ्यालाही गोळा करू शकतं? हा मनातला कचरा नेमका कसा असतो हे समजून घ्यायचं असेल तर माझ्या म्हणजेच जे श्रेयस बरोबर ऐकत रहा सद्गुरू लिखित माइंड इज युअर ओन बिझनेस या पुस्तकाच्या सारांशाचा पुढचा भाग फक्त कुकू FM वर. सुनो जो मन चाहे. नमस्कार मित्रांनो, सद्गुरू लिखित माइंड इज युअर ओन बिझनेस या पुस्तकाचा सारांश आपण ऐकत आहात. मी आहे आपला सहपाठी मित्र श्रेयस. मित्रांनो, आपल्या शरीरात खूप कोशिका असतात. त्यांची एक ओळख असते, त्यांचं एक काम असतं. प्रत्येक कोशिका आपापलं काम करते. माणसाचं मन हे कायम अस्थिर असतं, पण मेंदू मात्र एकाच जागी स्थिर असतो. कोणीतरी हा प्रश्न विचारला की मन आणि मेंदू एकच असतं का? त्यावर सद्गुरू बोलले की या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मेंदू हा आपल्या शरीराचा एक भाग आहे. त्याची एक ओळख आहे, त्याचं एक काम आहे आणि त्याच्या राहण्याची सुद्धा एक विशिष्ट जागा आहे. परंतु मन आपल्या शरीराशी संबंधित नाही. आपल्या शरीरात त्याची कोणती एक अशी निश्चित जागाही नाहीये. पण मनाचं अस्तित्व
हे मेंदूमुळेच आहे. मन आपलं काम हे स्वतःहून करतं. एक उदाहरण देऊन सद्गुरू म्हणतात, कधी-कधी आपण कोणाशी बोलताना अचानक थांबतो. वेगळ्याच कुठल्यातरी विचारात निघून जातो. शब्द सुचत नाहीत. मग अशा वेळी नेमकं काय होतं? ते शब्द नेमके जातात कुठे? तर मित्रांनो, ते शब्द कुठेही जात नाहीत, तर मनातच राहून जातात. एखाद्या ॲक्सिडेंटविषयी आपण कोणाला सांगत असू, जो आपण आपल्या डोळ्यांसमोर घडताना पाहिला असेल, तेव्हा बोलता-बोलता आपण अचानक अबोल होतो. तेव्हा आपल्या मनात ते सगळं चित्र हुबेहूब उभं राहतं आपल्या डोळ्यांसमोर, आपल्याला दिसायला लागतं. मन हे कधीही एका ठिकाणी शांत बसत नाही. ते सतत काम करत असतं. ते मेंदूसारखं दिसतही नाही. जेव्हा आपण एखादं काम करतो, तेव्हा आपण बोलतो, की "बघा, मी काम करतोय." पण जेव्हा आपण कोणतंच काम करत नसतो, तेव्हाही आपलं मन काही ना काही काम करत असतं. ते म्हणजे विचारांचं काम, आठवणींचं काम. मेंदू आपल्या शरीराचा एक भाग आहे. तो आपल्या शरीरात असलेल्या लिव्हर, किडनी, शरीरातल्या इतर अंगांप्रमाणेच काम करतो, त्यांना कंट्रोल करतो. योगशास्त्रानुसार माणसाच्या शरीराला 5 भागात वाटलं जाऊ शकतं, ज्यामध्ये 3 भाग असे असतात, जे आपण अनुभव करू शकतो. ते 3 भाग आहेत भौतिक शरीर, मानसिक शरीर आणि ऊर्जा देणारं शरीर. ह्यामध्ये भौतिक शरीर म्हणजे बाहेरील शरीर, ज्यामध्ये आपल्याला शरीराचे बाहेरील अंग दिसतात. मनाचं एखादं निश्चित स्थान नसल्यामुळे आपल्याला मानसिक शरीर दिसून येत नाही. आपल्या शरीरातील प्रत्येक कोशिका जेव्हा आपापलं काम करते, तेव्हा आपल्या मनाची स्थिती कशी असते किंवा कशी आहे हे कळतं. जर या कोशिकांनी काम करणं बंद केलं, तर आपल्याला आपलं मन आहे की नाही हे कळणार नाही. म्हणजेच काय, तर आपलं मन आणि शरीर हे जुळलेलं असतं. जेव्हा आपण आपल्या मनाला एखाद्या पक्षाला हवेत सोडतात तसं सोडून दिलं, तर आपलं मन सुद्धा स्वतंत्रपणे विचार करू शकेल. मन हे विचारपूर्वक काम करतं. जर आपण त्याला चालना दिली नाही, तर ते विचार करणं सोडून देईल. त्याची काम करण्याची क्षमता पूर्णपणे संपून जाईल. मित्रांनो, मन हे एखाद्या सिनेमासारखं असतं. सिनेमा पाहताना वेगवेगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर व्यवस्थित पद्धतीने रंगबिरंगी छटेत दाखवल्या जातात, ज्याचा आपण आनंद घेतो. पण आपण टीव्ही बंद करतो, तेव्हा सगळं काही गायब होतं. त्याचप्रमाणे आपलं मन असतं. जोपर्यंत आपलं मन एखाद्या वस्तूची पारख करत आहे, तोपर्यंत त्याविषयी विचारही करत आहे. जेव्हा आपण मेंदूचा वापर करणं बंद करू, तेव्हा मन सुद्धा आपलं काम करणं बंद करेल. आपल्या मनाचा खरेपणा जो आहे, त्यावर जास्त भर आणि महत्त्व दिलं गेलं पाहिजे. मनाला दाबून ठेवलं, बाहेर काय चालू आहे, कोणकोणत्या घटना घडत आहेत, त्या आपल्याशी निगडीत आहेत का? आपल्यावर त्या घटनांचा काय फरक पडतोय? बाहेर घडणाऱ्या घटनांचा विचार करून आपण त्यात वाहून गेलो तर? आता आपलं मन काय म्हणतं? मनाला दाबून ठेवून जर आपण विचार केला, तर सगळ्यांसमोर आपलं हसू होईल. पण मन काय बोलतंय? अंतर्मन काय करायला सांगतंय? हे ऐकून जर चाललो, तर सगळे आपल्याला एखाद्या मॅच्युअर व्यक्तीप्रमाणे स्वीकारतील. मन खूप नाजूक असतं. एखादी घटना जी वारंवार आपल्यासोबत घडत असेल किंवा आपल्या डोळ्यांसमोर घडत असेल, जी आपल्याला आवडत नसेल, त्या घटनेपासून दूर जाणंही शक्य होत नसेल, तर तर आपण वेड्यासारखं वागू शकतो. ही काही मोठी गोष्ट नाही की ती घटना काय आहे. परंतु त्यासोबत चालत राहिल्यामुळे आपलं मन काम करणं बंद करेल. ते चंचल होईल. अशा काही घटना जेव्हा आपल्यासमोर घडतात, तेव्हा आपलं मन ते मानायला तयार नसतं. तेव्हा आपल्या मनात खूप चलबिचल होत असते. आपण ती घटना स्वीकारायला तयार नसतो. सद्गुरू म्हणतात, मन जर आपण सीमित ठेवलं, तर आपण दुःखी राहू. कुणीतरी प्रश्न विचारला, की आपल्यातले जास्त लोक हे असेच असतात, की जे
अर्ध्यापेक्षा जास्त वेळ हे वय, शक्ती आणि कार्यशक्ती ह्यावरच विचार करण्यात घालवतात. त्यावर सद्गुरू म्हणाले, हे विचार करणं स्वाभाविक आहे. असं आपण तेव्हा करतो जेव्हा आपल्या शरीरातले हॉर्मोन्स आपल्या बुद्धीला कंट्रोलमध्ये घेतात. तेव्हा आपण आपल्यातले नसतो आणि आपल्या हार्मोन्सकडून आलेल्या आदेशांचंच पालन करतो. जेव्हा आपण आपल्या लहानपणात असतो तेव्हा आपल्यावर ह्या गोष्टींचा कसलाही फरक पडत नाही की कोण पुरुष आहे आणि कोण महिला. पण जेव्हा आपल्यामधले हॉर्मोन्स ॲक्टिव्ह व्हायला लागतात तेव्हा आपण ह्याच विचारांमध्ये गुंतलेले असतो. नंतर जेव्हा हॉर्मोन्सची काम करण्याची क्षमता कमी होते तेव्हा हळूहळू आपल्या विचारांमध्ये फरक पडतो. त्यावेळी जेव्हा आपण मागील गोष्टींवर विचार करू तेव्हा आपल्याला स्वतःचंच आश्चर्य वाटेल. स्वतःवर हसूही येईल की मीच ती व्यक्ती होतो का जी त्या गोष्टींविषयी विचार करायचो. जर एखादी व्यक्ती कामुक विचार करत असेल की सगळ्या महिला त्याच्याच मागे पडल्या आहेत, तर त्या विचारांच्या ओघात वाहून तो खुश होईल. काही वेळ त्याला खूप आनंदही होईल. पण नंतर काही वेळाने तो पूर्वस्थितीत येईल. त्याच्या मनात समजाविषयी वाटणारी भीती, अंतर्मन त्याला रोखत आहे. त्याची भीती की आपण हे काय विचार करत आहोत, ही भीती त्याच्या मनात घर करेल आणि मग तो शांत होईल. जर एखादी व्यक्ती फक्त आपल्या शारीरिक गरजा भागवायचाच विचार करत असेल, तर हे फक्त त्याच्या शारीरिक क्षमता आणि त्याच्यासारखे जीवन जन्माला घालण्याबद्दलचे विचार आहेत, अजून काही नाही. कोणत्याही जीवाचा जन्म होतो हे खरंय, पण काही खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवून त्या सगळ्यांना सांगणं हे बरोबर नाही. माणूस कधी कधी आपल्या अहम भावनेमध्ये इतका वाहून जातो की तो स्वतःला इतरांपेक्षा अधिक समजूतदार समजायला लागतो. त्याला कसलंच भय वाटत नाही. परंतु ज्या प्रकारे जन्म हे सत्य आहे, त्याचप्रमाणे मृत्यू हे देखील सत्य आहे. आपण लहानपणापासून जेव्हा किशोर अवस्थेत पदार्पण करतो तेव्हा आपण आपले जीवन अधिक सुंदर कसे होईल ह्याचं स्वप्न बघतो. वेगवेगळ्या वस्तूंकडे आकर्षित होतो. प्रत्येक व्यक्तीचे हेच विचार असतात की तो आपलं आयुष्य अजून सुंदर कसं बनवू शकेल. सगळ्या आवश्यक असलेल्या सुखसोयी त्याच्या जवळ असाव्यात. त्याचं आयुष्य आरामदायी असावं. तसंही आपल्या समाजात पाश्चिमात्य संस्कृतीचा व्यापक परिणाम झाला आहे. आपल्या देशातले लोक त्याच जीवनशैलीला चांगलं मानायला लागले आहेत. आपण स्वतःला एखाद्या बाउंड्रीमध्ये सीमित केलेलं आहे. पाहायला गेलं तर सर्वांकडे आराम करण्याच्या सगळ्या सुखसोयी आहेत, जसं की उत्तम भोजन, आरोग्य आणि लाईफ इन्शुरन्स, घर, गाडी इत्यादी. तरीही लोक दुःखी राहतात. त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं असतं आणि आता हेच मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी तो रोज औषधांवर अवलंबून आहे. पण कोणी हा विचार केलाय का की जर औषधांवरच जगायचं तर हा दिखावा करताना, तो स्वीकारताना खऱ्या जीवनाचा आनंद तो कुठे गेला? आपला स्वार्थ मिळवण्यासाठी, मानसिक आनंद आणि शारीरिक आनंद, गरजा मिळवण्यासाठी, त्या पूर्ण करण्यासाठी आपण बाहेर जातो. पण हा आनंद काही क्षणांचा असतो. हे तिथपर्यंतच शक्य आहे जोपर्यंत आपल्या शरीरात शक्ती असेल आणि आपल्या शरीरातले हार्मोन्स चांगल्या पद्धतीने काम करत असतील. परंतु आपल्याला ह्याचा थांगपत्ताही नसतो की आपण हे सगळं करताना हळूहळू मृत्यूच्या जवळ जात आहोत. आपण माणसं नेहमीच सीमितला असीमित बनवण्याच्या प्रयत्नात असतो. ह्याच प्रयत्नात आपण नेहमीच आपल्या स्वतःला दुःखी देखील करत असतो. मनुष्याला कोणाचं गुलाम होणं खरं तर मान्य नसतं, पण तो गुलाम तर असतो. कधी गरजेपोटी, कधी काही ना काही मिळवण्याच्या उद्देशाने. हळूहळू ह्याचा परिणाम त्याच्या तब्येतीवर आणि मनावर दिसून येतो. ह्याविषयी आपण अजून थोडंसं बोलणार आहोतच, पण पुढील भागात. सद्गुरू लिखित माइंड इज युअर ओन बिझनेस ह्या पुस्तकाचा सारांश आपल्याला कसा वाटला हे आम्हाला तुम्ही जरूर इथे कमेंट बॉक्समध्ये कळवत राहा.
मी आहे तुमचा सहपाठी मित्र श्रेयस तुमच्याबरोबर. ऐकत रहा कुकू FM. सुनो जो मन चाहे. मित्रांनो, सद्गुरू लिखित द माइंड इज युअर ओन बिझनेस या पुस्तकाचा सारांश आपण ऐकताय. मी आहे तुमचा सहपाठी मित्र श्रेयस तुमच्याबरोबर. सद्गुरू असं मानतात की जर शांती मिळवण्यासाठी आपण तिथं बसलो तर पहिला हा विचार मनातून काढून टाका की आपण पुरुष आहोत की महिला, श्रीमंत आहोत की गरीब, हिंदू आहोत की ख्रिश्चन आहोत, भारतीय आहोत की अमेरिकन आहोत. आपण फक्त आणि फक्त शांतीसाठी बसलो आहोत. तेव्हाच आपण हे पाहू शकू की आपलं मन स्थिर झालं असेल. कुणीतरी हा प्रश्न विचारला की आपण आपल्या विचारांना चांगलं कसं बनवू शकतो. सद्गुरू यावर असं म्हणतात की आपले विचार हे कधीही खराब नसतात. आपले विचार हे खरं तर कधीही चांगले किंवा वाईट नसतात. आपण मनुष्य म्हणून त्या विचारांसोबत आपली ओळख बनवून घेतो आणि त्याप्रमाणे ओळखले जातो की हा चांगला आहे, तो वाईट आहे. आणि हेच एक कारण आहे की ह्या विचारांवर अवलंबून राहून त्यांचं पालन करतो. आपल्या जवळचे विचार म्हणजे ते असतात जे आपण सुरुवातीपासून जागोजागी जाऊन काय काय गोळा केलेलं असतं. आपण ज्याही व्यक्ती नाहीतर गोष्टींच्या संपर्कात येतो, आपण त्यातून काही ना काही शिकत असतो. आपण ह्यात नवीन काही टाकू शकत नाही, फक्त थोडासा बदल मात्र आणू शकतो. ज्या मनाला आपण आपलं सांगून परिचय देतो ते मन खरं तर आपलं नसतंच. हे मन फक्त आणि फक्त कचऱ्याच्या डब्यासारखं असतं, ज्यामध्ये आपण समाजातल्या सगळ्या घाण आणि खराब विचारांना सांभाळून ठेवतो. आपण समाजात ज्याही व्यक्तींना भेटतो तीच व्यक्ती आपल्या मनात काही ना काही वाईट गोष्टी भरवत असते. आपल्याजवळ ह्या सर्वांपासून दूर राहण्याचा, लांब राहण्याचा विकल्प पण नसतो. आपण जरी अशा घाणेरड्या विचारांच्या व्यक्तींपासून लांब राहण्याचा विचार जरी केला तरी ती व्यक्ती आपले विचार आणि इतरांचे विचार अजून दूषित करेल. घाणेरडे विचार म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वाईट साईट विचार आपल्या मनात टाकण्याचा प्रयत्न करेल. ह्यामुळे आपलं मन दूषित होईल. आपण अशांत होऊ, दुःखी होऊ आणि बस ह्याच सगळ्या चुकीच्या गोष्टी आपल्या मनात जमा होत राहतील. परंतु ज्या प्रकारे आपण आपल्या घरातल्या कचऱ्याच्या डब्याला खूप जास्त महत्त्व देतो, म्हणजे आपल्या घरात टीव्ही, फ्रिज नसला तरी चालेल, पण कचऱ्याचा डबा आवश्यक आहे. नाहीतर घरात जमा झालेला कचरा साठवणार कशात? जर आपण हा विचार केला आणि ह्या कचऱ्याच्या डब्यात आपण फक्त कचराच गोळा करत राहिलो तर तेच खरं. पण जर आपण हा विचार केला की ह्या डब्यात आपण घरातला कचरा टाकल्यामुळे दुर्गंधी तर जाईलच, पण आपलं घरही साफ होईल, तर हा विचार करणं जास्त महत्वाचं ठरतं. मित्रांनो, अगदी ह्याचप्रमाणे आपण हा विचार केला की आपलं मन देखील कचऱ्याचा डब्बा असून आपण त्यातून कचरा बाहेर टाकला, तर आपण आपलं मन हे अधिक चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. आपण मनुष्य म्हणून स्वतःला खूप समजूतदार समजतो, पण जर अति चलाख समजू लागलो तर ह्याचा विपरीत परिणाम म्हणून आपण ह्या कचऱ्याच्या डब्याचे धनी होऊ. मित्रांनो, एक बोलू, माणूस हा स्वतःला खूप हुशार आणि समजूतदार समजतो, ठीक आहे. परंतु हाच माणूस म्हणजेच मानव प्राणी अतिशय मूर्ख असतो. आजूबाजूला जगत असलेल्या प्रत्येक परिचित, अपरिचित, जीवित आणि निर्जीव गोष्टींवर राज्य करू पाहतो. पण एक बघा, एक मुंगी असते, कितीतरी पटीने छोटी. तिला लिहिता वाचता येत नाही, तरीही ती तिचं जीवन तिच्या समुदायात व्यवस्थित जगते. त्या मुंगीला बरोबर कळतं की काय खायचंय आणि काय नाही. कोरडी जागा कोणती आणि घातक जागा म्हणजे पाणी असलेली जागा कोणती हेही तिला बरोबर कळतं. ती तेच करते जे तिला शोभतं. साधी जमीन घ्या. आपल्यासाठी जमीन ही एक निर्जीव वस्तू आहे. पण त्यात आंब्याची कोय टाका आणि दुसऱ्या ठिकाणी लिंबाच्या काही बिया टाका. एका ठिकाणी आपल्याला गोड आंब्याचं झाड उगवलेलं दिसेल, तर दुसऱ्या ठिकाणी आंबट लिंबाचं झाड. मग जमिनीला कसं काय कळतं की काय उगवायचं आहे? जमीन तेव्हा काय विचार करत असते?
आपण मात्र विचारांच्या अधीन जाऊन खूप काही न शोभणाऱ्या गोष्टी करून बसतो आणि नंतर पस्तावतो. ते पस्तावणं ठीक आहे, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. समोर असलेल्या व्यक्तीला नाहीतर पर्यावरणाला आपल्यापासून, आपल्या विचारांमुळे, आपल्या कृतीमुळे जे नुकसान व्हायचं ते झालेलंच असतं. मग आता पश्चात्ताप करून काय फायदा? म्हणून सद्गुरू म्हणतात, आपले विचार हे आपल्याजवळच ठेवा. जर एखादी गोष्ट आवडली नाही, मनाला पटली नाही, तर शांत बसून राहा. विचार हे तलवारीसारखे असतात. सारखी सारखी तलवार बाहेर काढून भिरकवली आणि समोर येईल ते छाटून टाकत राहिलो, तर त्या तलवारीची धार तर जाईलच, पण त्याचं महत्त्वही कमी होईल. नंतर तीच तलवार एखाद्या काठीसारखी वाटेल. तसंच काहीसं आपल्या विचारांचं आहे. मनातले विचार हे सगळ्यांसमोर न मांडता त्याच व्यक्तीसमोर मांडा, जी तुम्हाला ओळखत असेल, जी तुमच्या विचारांना, जी तुमच्या मनाला समजून घेत असेल. असं न केल्यास सर्वांसमोर आपलं हसू झाल्याशिवाय राहणार नाही. ध्यान करताना आपण आपल्या मनातल्या विचारांवर जोर न देता शांत बसून राहायचं. मग आपण स्त्री आहोत की पुरुष, गरीब आहोत की श्रीमंत, भारतीय की अमेरिकन, हिंदू किंवा अजून कोणी, हे सगळं विसरून फक्त एक मनुष्य म्हणून ध्यान लावायचं. विचारांची शुद्धी होणं म्हणजेच मनाचं शुद्धीकरण, नाही का? विचारांच्या अधीन होऊन त्यांचं नोकर नाही व्हायचं, तर विचारांवर नियंत्रण करून आपल्याला विचारांचा मालक व्हायचंय, म्हणजेच मनाचा ताबा मिळवायचा आहे. एकाने प्रश्न विचारला की जेव्हाही मी ध्यान लावायला बसतो, माझ्या मनात खूप चलबिचल होते. नाही नाही ते कुठले कुठले विचार माझ्या मनात येतात. मला ध्यान करताच येत नाही. ह्यावर सद्गुरू म्हणाले की हेच तर मनाचं काम असतं. मन हे चंचल असतं. आपलं ध्यान कसं भटकेल ह्यावरच विचारांचा जोर असतो. जेव्हा आपण ध्यान करायला बसतो, तेव्हा आपलं मन हे म्हणेल की आज नको, आपण उद्या ध्यान करायला बसूयात. अशीच स्थिती उद्याही येईल आणि आपला उद्या हा कधीच उगवणार नाही. ह्याचं एक मुख्य कारण हे आहे की आपण आपल्या मनाच्या ताब्यात आहोत. मन आपला मालक आणि आपण त्याचे नोकर. पण जर आपण हे ठरवलं की नाही, आज मी ध्यान करणारच, तर अशा परिस्थितीत आपलं मन हे आपल्याला घाबरेल आणि आपण त्याचे मालक होऊ. मनाला आपण आपल्या वशमध्ये ठेवायला पाहिजे. तेव्हाच आपण आपलं जेही लक्ष्य असेल ते पूर्ण करण्यात यश मिळवू. दक्षिण भारतात एक गाव आहे, जिथं वाईट आत्म्यांचा वास आहे. त्या तिथं राहतात. त्या गावातल्या प्रत्येक घराच्या बाहेर दारावर ना ली बा असं लिहिलं आहे. ना ली बा चा अर्थ आहे उद्या ये. कारण त्या गावातल्या लोकांना माहिती आहे की उद्या कधीच येणार नाही. वाईट आत्मा त्या दारांवर रोज येते आणि नालीबा वाचून हा विचार करते की उद्या यायचंय आणि तिथून निघून जाते. हा संदर्भ घेऊन सद्गुरू म्हणतात की उद्यावर ढकलून काही मिळणार नाही. त्यापेक्षा आज, आत्ताच मनावर ताबा मिळवून जर ध्यान लावायला बसलो, तर काय हरकत आहे? असं करून हळूहळू आपल्याला सवय लागेल आणि ध्यानच काय, तर इतरही चांगल्या गोष्टी करायला आपण आपल्या मनाला भाग पाडू. कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला मनाची मर्जी आवश्यक असते. परंतु आपल्या मनात तर इतका कचरा असतो की आपलं मन आपल्याला कोणत्याही कामात नीट ध्यान लावूच देत नाही. म्हणून आपण आपल्या मनाला आपल्या वशमध्ये ठेवलं पाहिजे. आपलं मन हे वशमध्ये ठेवणं ही एक कला आहे. जर ही कला आपल्याला अवगत झाली, तर आपण सगळी कामं व्यवस्थितरित्या पार पाडू. ध्यान आणि योग साधना वापरून आपण आपलं मन शांत करू शकतो. मन शांत झालं की ते आपल्या वशमध्ये येईल आणि आपली एक वेगळी ओळख समाजात निर्माण होईल. प्रार्थना ही शब्दांनी नाही, तर मनातून केली जाते. कारण ईश्वर हा त्यांचीही प्रार्थना ऐकतो, जे बोलू शकत नाहीत. तर मित्रांनो,
कसं वाटलं तुम्हाला हे विवेचन? पुढच्या काही भागात अजूनही काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. तेव्हा लवकरच भेटू. मी आहे तुमचा सहपाठी मित्र आर.जे. श्रेयस आणि तुम्ही ऐकताय सद्गुरू लिखित माइंड इज युअर ओन बिझनेस या पुस्तकाचा सारांश फक्त कुकू FM वर. सुनो जो मन चाहे. नमस्कार मित्रांनो. आपण ऐकतोय सद्गुरू लिखित अ माइंड इज युअर ओन बिझनेस या पुस्तकाचा सारांश. मी आहे आपला सहपाठी मित्र श्रेयस तुमच्याबरोबर. सद्गुरू म्हणतात की जर आपल्याला जीवनातील विशालता समजून घ्यायची असेल तर आपल्याला आपल्या सद्सद विवेक बुद्धी आणि जागरूकतेला वापरून ती समजून घ्यावी लागेल. कोणीतरी त्यांना प्रश्न केला की जागरूक राहणं म्हणजे काय? त्यावर सद्गुरू असं म्हणाले की जागरूकता हा एक अस्पष्ट शब्द आहे. वेगवेगळे लोक ह्याला वेगवेगळ्या अर्थाने घेतात. जागरूकता म्हणजे हुशार असणं असं नाही. जर आपण सतर्क राहिलो तर हीच सतर्कता आपल्याला जीवन जगण्यासाठी मदत करेल. हे आपल्या जीवनाला थोडं उच्चस्तरीयही बनवेल. जागरूकता ती गोष्ट आहे ज्यामुळे आपण जिवंत आहोत. आपण जिवंत आहोत कारण आपण सतर्क आहोत, जागरूक आहोत. जर आपण सतर्क नाही राहिलो, गाफील राहिलो, जागरूक नाही राहिलो तर आपण व्यवस्थितरित्या जगूही शकतो की नाही? आपली विचार करण्याची शक्ती तिथपर्यंतच काम करू शकते जोपर्यंत आपण जागरूक आहोत. जागरूक राहणं, सतर्क राहणं हा अभ्यासाचा भाग नाही. अभ्यास करून जागरूकता शिकता येत नाही. ती अनुभवावी लागते. हेही तितकंच खरं आहे की जिवंत राहूनही आपण जीवन हे नेमकं काय आहे ते समजू शकत नाही. ह्याचा आपण अभ्यास करू शकत नाही. पण हो, हे शक्य आहे ते मृत्यूनंतर. जिवंत असताना आपण रोज रोज ह्यालाच महत्त्व देतो की आपण काय विचार करत आहोत. आपलं मन हे आपल्या जीवनापेक्षा कैक पटींनी महत्त्वपूर्ण झालं आहे. जागरूकता इतकी कठीण का झाली आहे? कारण आपलं मन हे दूषित झालं आहे. त्यात खूप सगळा कचरा साठलाय. जर आपलं मन शांत राहिलं तरच आपण जागरूकता काय आहे ह्यावर विचार करू शकतो. मनुष्य प्राणी हा विचारांना इतकं महत्त्व देतो. तो हेच बोलतो की मी विचार करतो म्हणून मी जिवंत आहे. तर हे काय खरंय? आपण विचार करतो म्हणून आपण जिवंत आहोत का आपण जिवंत आहोत म्हणून विचार करण्यालायक आहोत? खरं तर हे आहे की आपण जिवंत आहोत म्हणून आपण विचार करण्याच्या लायक आहोत. आपण जिवंत आहोत म्हणून आपण मानसिक विचारांशी खेळू शकतो. जर आपण हे बोललो की आपण 4-5 दिवस एखाद्या खोलीत बंद आहोत आणि ते 4-5 दिवस आपण कसलाही विचार करत नाही आहोत, तर ही कोणती आश्चर्य करण्यासारखी गोष्ट नाहीये. आपण जिवंत आहोत हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ह्यात विचार करण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. आपण तेच बोलतो जे आपण आपल्या मनात गोळा करून ठेवलं आहे. प्रत्येक वेळी लोक हेच बोलतात की आम्ही विचार करतो म्हणून जिवंत आहोत आणि प्रखरतेने या गोष्टीवर विश्वास ठेवून लोक आपल्या जीवनात हे सारखे सारखे आपल्या मनात राहतात. आपल्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ तो असतो जेव्हा आपण विचारच करत नाही. पण तेव्हाही आपण जिवंत असतोच. तोच आपल्या जीवनातला एक सुंदर क्षण असतो. शांतीचा काळ असतो. आनंदमय काळ असतो. जेव्हा आपलं मन स्थिर झालेलं असतं. आपल्याला ह्या विषयावर महत्त्व द्यायला पाहिजे की काय महत्त्वाचं आहे. आपले विचार की आपलं जिवंत असणं. आपल्यातले बरेच लोक हे जीवन कसं जगावं ह्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते जीवन जगण्याचा प्रयत्न करतच नाहीयेत. आपण पृथ्वीवर विचार करण्यासाठी आलो आहोत की जीवन जगण्यासाठी? ह्या प्रकारे तर आपण कधीही हवं तसं जीवन जगूच शकणार नाही. जीवनातले अनुभव हेच तर आपल्याला जीवन कसं जगावं हे शिकवतात. तीच तर वास्तविकता आहे. लोकांचे विचार हे जीवन जगण्याच्या शैलीपेक्षा जास्त महत्त्वपूर्ण झाले आहेत, जे चुकीचं आहे. एखाद्या व्यक्तीला समाजापासून दूर करा,
त्याला त्याच्या आपल्या लोकांपासून लांब करा. त्याला मानव वस्तीपासूनही लांब ठेवा. त्या व्यक्तीला कसलंच काम न देता फक्त 2 वेळचं जेवण आणि झोप बस इतकंच काम करायला सांगा. तेही 40 ते 50 वर्ष. काय होईल? ती व्यक्ती वेडसर होईल. ती व्यक्ती त्याच्या सुंदर जीवनाचा आनंद कसा घेईल? 40-50 वर्षांनी त्या व्यक्तीला काहीच सुचणार नाही की आपल्या आजूबाजूला काय चालू आहे. परंतु ह्या उलट जर आपण आपल्या मनात असलेल्या काही सुंदर आठवणी, काही सुंदर क्षण साठवून ठेवले, तर आपण अतिशय सुंदर पद्धतीने जीवन व्यतीत करू. तेच आपलं जगण्याचं कारणही होईल. ह्यामध्ये जर आपण तर्कवितर्काचे गणित मांडायला लागलो, तर हेच जीवन निरर्थक होईल. जगण्याची मजाही मावळून जाईल. माइंड इज युअर बिझनेस या पुस्तकाचा सारांश आपण ऐकत आहात. अभिवाचक RJ श्रेयस बरोबर फक्त कुकू FM वर. सुनो जो मन चाहे. सद्गुरू लिखित माइंड इज युअर बिझनेस या पुस्तकाचा सारांश आपण ऐकत आहात. मी आहे आपला अभिवाचक मित्र RJ श्रेयस तुमच्याबरोबर. लोक आत्महत्या का करतात? कारण त्यांच्या समोर जी काही सिच्युएशन उद्भवते त्याचा सामना करणं अशक्य होतं. अशा वेळी त्यांच्या मनात जीवन जगण्याची इच्छा संपुष्टात येते. जीवन हे 2 पैलूंमध्ये वाटलं गेलं आहे. एक आहे ते म्हणजे काही वाईट गोष्टी, वाईट घटना, वाईट आठवणी. ह्यावर मनुष्य हा तर्कवितर्क करतो आणि त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. मार्ग मिळाला तर ठीक, नाहीतर हताश होऊन मनात नेगेटिव्ह विचार आणून आपल्या जीवनाचा शेवट करून आपलं आयुष्य संपवतो. आणि दुसरा पैलू म्हणजे सुंदर आठवणी जोपासून, जतन करून हेल्दी आयुष्य हे राजी खुशीने जगणं. ह्यात अहंकार, तर्कवितर्क, गर्व, द्वेष, तिरस्कार ह्या गोष्टींना कुठेच जागा नाही. तर्क आपल्या सांसारिक गोष्टींना जोपासण्यासाठी मनुष्य हा तर्काचा वापर करतो. आपली बुद्धी, आपले स्वप्न हे कितीही मोठे का असेनात, ते आपल्या जीवनापेक्षा मोठे नाहीत. कम्प्युटर्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्यात आल्यापासून बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पण ह्यामुळे माणसाचा मूळ स्वभाव हा बदलला नाही. माणसाचं मन परिवर्तन झालेलं नाही. ह्या उलट सर्वत्र कॉम्पिटिशन वाढली आणि आपण आपली मानसिकता अजून करप्ट करत गेलो. अध्यात्माची पायरी चढण्याआधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपलं जीवन हे ईश्वराची एक सुंदर निर्मिती आहे. आपल्या ज्ञानाने ही सुंदरता आपल्याला आधी अनुभवावी लागेल. नाहीतर आपल्याला आपल्या जीवनाविषयी वेळोवेळी काळाने दिलेल्या धक्के, दुःख, कष्ट, उतार चढाव ह्यापासूनच शिकावं लागेल. सद्गुरूंच्या मते एखाद्या दारू प्यायलेल्या माणसाला लॅम्प पोस्टला टेकून उभं राहण्याची गरज का आणि केव्हा पडते? जेव्हा नशेत त्याचे पाय डगमगतात तेव्हा, आणि जेव्हा त्याला उभं राहण्यासाठी साथ हवी असते तेव्हा. त्यावेळी त्या व्यक्तीला ह्याच्याशी काही देणं घेणं नसतं की तो लॅम्पपोस्ट त्याला प्रकाश देत आहे की नाही. प्रकाशाचं महत्त्व आपल्या जीवनात ह्यासाठी आहे कारण आपण कधी-कधी अंधकारही अनुभवतो. म्हणून आपल्या जीवनात प्रकाशाचं महत्त्व काय आहे ते आपल्याला कळतं. आपल्या 5ही इंद्रियांचं खूप महत्त्व आहे. आपण इतरांसमोर कसे दिसतो आणि आपण कोणत्या वस्तूला कसं बघतो हे महत्त्वपूर्ण आहे. एक छोटंसं बाळ साहजिकच आपल्याला छोटं वाटतं, परंतु ते एका मुंगीजवळ ठेवलं तर ते आपल्याला मोठं वाटतं. लहान मोठा, प्रकाश आणि अंधार, चांगलं काय, वाईट काय ह्या सगळ्यांचा विचार ह्या गोष्टींवर अवलंबून असतो की आपण कोणत्या रूपात ओळखले जातो. परंतु ही एक फक्त तुलना असते. आपण एखादी वस्तू पाहतो तेव्हा आपला मेंदू त्या संबंधित काही विशेष माहिती गोळा करतो. त्याचं एक चित्र आपल्या मनात तयार होतं आणि मग आपण इतर वस्तूंबरोबर त्याची तुलना करतो. ह्याला न्यूरोसायन्स असं म्हणतात. जगात समजून घेण्यासारखं, तुलना करण्यासारखं खूप काही असतं, पण आपली माहिती ही कमी असते.
जसं की पूर्वीच्या काळात एकच डॉक्टर असायचा आणि तोच सगळ्या आजारांवर इलाज करायचा. परंतु आज वेगवेगळ्या आजारांवर वेगवेगळे स्पेशलाइज्ड डॉक्टर आपल्याला बघायला मिळतात. कधी-कधी आपण आपल्या आजाराला कमी लेखतो, हलगर्जीपणा करतो. परंतु आपल्याला जर बरं व्हायचं असेल, तर आपल्याला त्याच डॉक्टरकडून इलाज करून घ्यायला पाहिजे, जे त्या आजाराचं निदान करण्यात तज्ज्ञ आहेत, एक्सपर्ट आहेत. जे योगी पुरुष असतात, ते कोणी पी-एच-डी डिग्री घेतलेले नसतात. त्यांना आपण गुरुसुद्धा म्हणतो. गुरुचा अर्थ आहे ज्ञान. एखाद्या योगी पुरुषाला आपण ज्ञानी तेव्हाच म्हणतो, जेव्हा तो पूर्णपणे ज्ञानी होतो. त्यांना तर्क आणि ज्ञान यामधला फरक माहीत असतो. तर्क हा एखाद्या चाकूप्रमाणे असतो. ज्ञानही एका चाकूप्रमाणेच असते. एखादी वस्तू जेव्हा आपण चाकूनी कापतो, तेव्हा आपल्याला कळतं की त्यात काय आहे. त्याचप्रमाणे तर्कासोबत आपण ज्ञानालाही सोबत घेतलं की ते मिश्रण एखाद्या जादूप्रमाणे काम करतं. म्हणजे आपलं ज्ञान हे तर्कासोबतच पूर्ण होतं. सद्गुरू ह्यांचंही हे म्हणणं आहे की तर्काने तर विनाशच होतो. जर आपण भारतीय संस्कृती पाहिली तर हे समजून येईल की तर्कामुळेच महाभारत आणि रामायणाचं युद्ध घडलं होतं, ज्यामध्ये फक्त विनाशच विनाश होता. तर्क आपल्या मनात फक्त तणाव निर्माण करतो. एखाद्या गोष्टीला समजून घेण्यासाठी आपल्याला बुद्धीची गरज असते आणि बुद्धीचा तर्कासोबत कसलाही संबंध नसतो. बुद्धीचं आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. चांगली बुद्धी आपल्याला जीवनात पुढे घेऊन जाते. आपण आपल्या बुद्धीची सीमा ओळखली पाहिजे. बुद्धी जेव्हा आपल्या विचारांबरोबर काम करते, तेव्हा संसार सुखी होतो, जीवन चांगलं वाटू लागतं. बुद्धीच्या सहाय्याने आपण परमार्थ मिळवू शकतो. बुद्धी ज्याप्रमाणे आपल्याला घडवते, त्याचप्रमाणे भक्ताला परमार्थ घडवतो. सद्गुरू म्हणतात, भक्ती परमार्थाला मिळवण्याचा एक मुख्य प्रकार आहे. ईश्वराला मिळवण्याचा एक मुख्य दरवाजा आहे. परंतु आजच्या काळात भक्तीलाही तर्कसोबत जोडून पाहिलं जातं. भक्ताचं वास्तविक एकच लक्ष्य असतं, ते म्हणजे ईश्वराच्या भक्तीत विलीन होऊन जाणं. आपण मनुष्य प्राणीही स्वतःला ईश्वराचे भक्त म्हणवून घेतो, परंतु खरंच आपण त्या लायक आहोत? कारण जेव्हा आपण ईश्वराकडे काही मागतो, तेव्हा बस आपल्या स्वतःसाठीच मागतो. आपल्यासाठी आपला देव म्हणजे आपले स्वार्थ पूर्ण करण्याचं एक साधन आहे, अजून काही नाही. जर आपण खरंच ईश्वराची भक्ती समजू शकलो, तर आपण त्याच ईश्वरी शक्तीमध्ये विलीन होण्याचा विचार करू. त्या ईश्वराशिवाय आपल्याला काहीच माहिती नाही असं समजून घ्यायचंही नाहीये, असं समजून चालू. परंतु आपण देवासोबत एक सौदा करायचं बघतो. खऱ्या अर्थाने त्या ईश्वरामध्ये विलीन व्हायचा अर्थ म्हणजे आपल्याला त्या ईश्वराशिवाय काहीच दिसलं नाही पाहिजे. फक्त ईश्वराप्रती आपलं समर्पण असलं पाहिजे. हे आपल्या मनुष्य प्राण्यासाठी खूप कठीण गोष्ट आहे. आपण देवाची प्रार्थनाही करतो, पण तीही खूप कमी वेळासाठी. त्यामुळे काही काळ आपल्याला बरं वाटतं, समाधानी वाटतं, काही प्रमाणात ऊर्जाही मिळते, परंतु आपण पूर्णपणे त्यात विलीन होत नाही. कारण आपली बुद्धी कोणासमोर लीन नाही होऊ शकत, वाकू नाही शकत. तर मग आपण स्वतःला भक्त कसं काय म्हणू शकतो? आश्रमाचेही असेच असते. तिथे लोक आश्रमात प्रवेश घ्यायला येतात. तिथलं वातावरण त्यांना थोडं जरी आवडलं, तर तिथे ते प्रवेश घेतात. मग ते शिष्य होतात, नंतर भक्त बनतात. ही आपल्या जीवनाची सगळ्यात चांगली प्रगती असते. जसजसा त्यांच्या जीवनाचा अनुभव वाढतो, तसतसे ते ईश्वरी शक्तीचाही अनुभव घेतात. कोणाच्या पाया पडल्याने आपली भक्ती दर्शवता येत नाही. आपण ह्यासाठी पाया पडतो कारण आपल्याला काही मिळवण्याची इच्छा असते. जसं की आपल्याला माहीत आहे की जर आपण आपल्या गुरुसमोर वाकून पाया पडलो, तर आपल्याला गुरुचा आशीर्वाद मिळेल, तर हे आपल्यासाठी लाभदायक ठरेल. देवासमोर नतमस्तक होईल तर देवाचा आशीर्वाद मिळेल, हीच आपल्या भक्तीची हद्द असते. परंतु आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी हा मार्ग कसं काय असू शकतो बरं? कारण आपण पूर्णपणे ह्यामध्ये समर्पित होत नाही.
जेव्हा आपण आपल्या बुद्धीला परमात्म्याप्रती समर्पित करू, तेव्हाच आपण शारीरिक आणि मानसिकरित्या ईश्वराप्रती समर्पित होऊ. सद्गुरू लिखित माइंड इज युअर ओन बिझनेस या पुस्तकाचा सारांश आपण ऐकत आहात. आपल्याला कसा वाटतोय आम्हाला नक्कीच इथे कमेंटमध्ये कळवा. मी आहे तुमचा सहपाठी मित्र RJ श्रेयस. ऐकत रहा कुकू FM. सुनो जो मन चाहे. श्रोते हो नमस्कार. सद्गुरू लिखित द माइंड इज आवर ओन बिझनेस या पुस्तकाचा सारांश आपण ऐकतो आहोत कुकू FM वर. मी आहे आपला सहपाठी मित्र RJ श्रेयस. सद्गुरू यांच्या मते ईशा क्रिया हे एक प्रकारचे विज्ञान आहे. हे एक साधारण परंतु एक शक्तिशाली अभ्यास आहे. ईशाचा अर्थ आहे सृष्टीचा स्रोत आणि क्रियाचा अर्थ आहे आंतरिक कार्य. ईशा क्रियाचा उद्देश आहे मनुष्याला त्याच्या अस्तित्वाच्या स्रोतासोबत संपर्क बनवायला मदत करणे, ज्यामुळे तो आपलं जीवन आपल्या इच्छा आणि विचारांच्या जोरावर जगू शकेल. ईशा क्रिया ही एक अशी क्रिया आहे ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला तणावापासून मुक्त होण्यास मदत मिळते. ह्या क्रियेचा जर आपण रोज अभ्यास केला तर हे कोणाच्याही आयुष्यात गतिशीलता, स्वास्थ्य आणि आनंद आणेल. आजच्या काळात आपण व्यस्त जीवनातून आनंद मिळवण्याचा एक शक्तिशाली आणि प्रभावी मार्ग आणि प्रकार असं म्हणावं लागेल. ही क्रिया ही 12 मिनिटांची योग क्रिया आहे. ही एक प्रकारची आध्यात्मिक क्रिया आहे जी पूर्वीच्या काळात योगी पुरुष, साधू, ऋषीमुनी करत होते. ही क्रिया कोणाचेही जीवन बदलण्याची क्षमता ठेवते. ईशा क्रियाचे निर्देश असे काही आहेत. पूर्वेकडे तोंड किंवा चेहरा करून मांडी घालून सरळ बसायचं आहे. हातांना मांडीवर ठेवा. हातांचे पंजे आकाशाच्या दिशेने उघडे ठेवा. चेहरा सरळ आणि थोडा वर करून डोळे मिटून थोडा वेळ तसेच बसा. आता आपल्या भुवयांवर लक्ष केंद्रित करा. ह्या पद्धतीने हे ध्यान आपल्याला 3 स्टेप्समध्ये करावं लागेल. पहिली स्टेप, हळूवार श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. प्रत्येक वेळी श्वास घेताना हा विचार करा की मी शरीर नाहीये. जेव्हा जेव्हा हा विचार मनात येईल तेव्हा तेव्हा श्वास रोखून ठेवा. प्रत्येक वेळी श्वास सोडताना हा विचार मनात आणा की मी मन पण नाहीये. जोपर्यंत आपण श्वास नाही सोडत तोपर्यंत हाच विचार करा. ही क्रिया 7 ते 12 मिनिटे करावी. दुसरी स्टेप, तोंड उघडून आ ह्या शब्दाचा उच्चार करा. प्रत्येक वेळी उच्चारण करताना श्वास बाहेर सोडत रहा. हा आवाज नाभीच्या देठापासून यायला हवा. आवाज हा खूप मोठा नसावा, पण इतका जरूर असावा की ह्या आवाजाचे कंपन ऐकू येतील. तिसरी स्टेप, तसेच बसून रहा. फक्त ताठ बसून स्वतःला अजून वर उचलण्याचा प्रयत्न करा. चेहराही अजून वर उचला. म्हणजे वर बघू नका, समोरच बघा, पण मान अजून उंचवा. आता आपल्या भुवयांच्या मधोमध डोळे मिटून लक्ष केंद्रित करा. तसे तर ही क्रिया पूर्ण करायला 12 ते 18 मिनिटं लागतात, पण कोणाला हवं असल्यास जास्त वेळही ते करू शकतात. लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी, जेव्हा आपण ईशा क्रिया करू तेव्हा आपल्या शरीरावर आणि मनावर अजिबात लक्ष देऊ नका. शरीरात आणि मनात काय चालू आहे त्यावर लक्ष न देता बस आपल्याला तसंच बसून राहायचं आहे. ही क्रिया मधूनच थांबवायची नाही. ह्याचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर कमीत कमी 12 मिनिटे ही क्रिया करणं आवश्यक आहे. ही क्रिया दिवसातून 2 वेळा 48 दिवस करायची आहे. हे चक्र एकतर 48 नाहीतर 90 दिवसांचं असतं. कुणीतरी विचारलं की ह्यामुळे काय फायदा होईल, तर ह्यावर सद्गुरू म्हणाले की ही क्रिया करून आपल्या मनातून अहम
म्हणजेच अहम भावना नाहीशी होते. माणसाचा जन्म झाल्यापासून जसं तो रोज जेवण करतो, पोट भरतो, हळूहळू मोठा होतो, त्याचप्रमाणे लहानपणापासूनच विचारांचा गोंधळ त्याच्या मनात सुरू होतो. समाजातून मिळालेले प्रबोधन आणि काही चांगले वाईट अनुभव ह्याचा कचरा जो मनात साठून राहतो, त्यातून अहम भावना मनात घर करू लागते, जी आपल्यासाठीच काय तर इतरांसाठीही घातक ठरते. ती भावना नष्ट करण्यासाठी ही प्रक्रिया करणं, अवलंबणं आवश्यक आहे. अजून एक प्रश्न असा विचारण्यात आला की ध्यान करताना, ही क्रिया करताना मान ताठ का करायची? ह्यावर उत्तर असं आहे की मान ताठ केल्याने मस्तक अर्थात डोकं उंचावल्याने आपल्या मनात ही भावना येते की आपण काही उच्च विचार मनात आणायचा आहे. ह्या प्रकारे आपण परमात्म्याच्या जवळ पोहोचतो. एक प्रश्न असाही विचारला गेला की ध्यान केल्याने काय होतं? तर ह्यावर सद्गुरू ह्यांनी उत्तर दिलं आहे की ध्यान केल्याने आपल्या शरीरात आणि मनात एक मोकळी जागा तयार होते. ध्यान केल्याने मनातले दुःख हे शरीरावर हावी होत नाहीत. मनात असलेल्या जुन्या वाईट आठवणी ह्या आपल्याला जगू देत नाहीत. त्या ध्यान लावल्याने नाहीशा होतात आणि जीवन अजून सुखमय होतं. एकानं विचारलं की ह्या प्रक्रियेत श्वासाचं काय महत्व आहे? हळूहळू आणि दीर्घकाळ श्वास घेणे आणि सोडणे ह्याचं काय महत्व आहे? ह्यावर सद्गुरू म्हणतात की जेव्हा आपण आ हा शब्द उच्चारतो तेव्हा शरीरात ऊर्जा संचारते. हा आवाज थेट आपल्या नाभीमधून येतो. जेव्हा आपण आ असा आवाज काढतो तेव्हा तो आवाज आपल्या शरीरातल्या 72,000 नाड्यांपर्यंत पोहोचतो. हा आवाज आपल्या शरीरात जेव्हा सक्रिय होतो तेव्हा आपल्या शरीरात कंपन होतं, एक प्रकारची हालचाल होते. जसं काही आपली ब्रह्मानंदी टाळी लागली आहे. तेव्हा आपल्या जीवनात खुशहाली येईल. आपण आपल्या जीवनाला घेऊन समाधानी राहू, खुश राहू. ही मानसिक शांती जेव्हा आपल्या जीवनात येईल तेव्हाच आपल्याला परमात्म्यामध्ये ध्यान लावता येईल आणि ह्या प्रकारे जीवनाला परिपूर्ण करू शकू, पूर्णपणे जीवनाचा अनुभव घेऊ. तर मित्रांनो, कसला विचार करताय? करणार ना ईशा क्रिया? लावणार ना ध्यान? व्हाल ना ध्यानस्थ? मी आहे तुमचा सहपाठी मित्र RJ श्रेयस. तुमचा निरोप घेतो. भेटूया एका नवीन पुस्तकासोबत फक्त आपल्या कुकू FM वर. सुनो जो मन चाहे.